बघा कसं आहे की आता ते बीजेपी बरोबर गेलेले आहेत, त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यांनी विचार बदललेला आहे आणि विचार बदललेल्या लोकांना आता कुठेतरी एक जाणीव होते की लोक आपल्या बाजूने राहिली नाहीत. त्यामुळे आता तिथं गेलेले लोक नेहमी नेहमी हेच बोलणार ना की नाही ह्यांनी घेतला होता, त्यांनी घेतला होता. अरे पण ज्यांनी घेतला होता असं तुम्ही बोलता ते इथंच आहेत आणि तुम्ही निर्णय नाही घेतला असं तुम्ही बोलत असाल तेही खोटं, कारण तुम्ही त्या बाजूला गेला आहात. त्यामुळे किती आज बोललं ते लोकांना माहिती काय खरं आणि काय खोटं. तसं नसतं. उत्तरमध्ये त्यांचा तिथं कारखाना आहे, त्या कारखान्याच्या माध्यमातून तिथं साखर वाटली गेली होती. आता त्यांचं कार्यक्षेत्र दक्षिण येत नाही, मग इथं काय कारण द्यायचं, तर मग ते कुठंतरी अयोध्याचं कारण देत असावं असं मला वाटतं. त्यामुळे चर्चा अशी सुरू झाली होती की उत्तरला तुम्ही साखर वाटताय आणि दक्षिणला नाही वाटत. ते कुठेतरी त्यांना मनाला लागलं असेल, म्हणून आता करेक्शन केलं आणि ते करेक्शन करत असताना त्यांनी प्रभू श्रीरामाचं नाव तिथं दिलेलं आहे. आता हे लोकांना कळत नाही असं त्यांना वाटत असेल. आता तो त्यांचा भ्रम आहे. लोकांना माहिती आहे काय झालं, पण ठीक आहे. साखर येते, लोकांचं जे काय छोटी मोठी किलो अर्धा किलो साखर येते, त्याच्यामुळे थोडीफार मदत तिथं असणाऱ्या लोकांना झाली. विकास नाही झाला असला तरी साखर नक्कीच मिळाली. त्यामुळे काय होईल ते लोक निर्णय घेतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.